Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear friends, in previous lecture, we are studied about greenhouse technology, chapter 7. In today's lecture, we are going to start chapter number 8, seed processing and testing, part first. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आता स्टार्ट करत असताना सीड प्रोसेसिंग म्हणजे काय ते आपण पाहणं गरजेचं आहे. यामध्ये सुरुवातीला सीड प्रोसेसिंग डेफिनेशन, सीड प्रोसेसिंगची व्याख्या म्हणजे काय. सीड प्रोसेसिंग मीन्स इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हार्वेस्टेड सीड through a series of operations wise cleaning, drying, grading, testing, shelling, treating, bagging and labeling. तर ही एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. सीड प्रोसेसिंग मीन्स इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हार्वेस्टेड सीड. आपण जे सीड फील्ड मधलं काढलेलं आहे त्याचं क्वालिटी इम्प्रूव्ह करायची थ्रू अ सिरीज ऑफ ऑपरेशन. मग त्यामध्ये सिरीज आहे, ऑपरेशन्स आहेत, त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला कामं करावी लागतात. मग त्यामध्ये सुरुवातीला आहे क्लिनिंग, सीड सुरुवातीला क्लीन करून घ्यायचे. देन ड्राईंग म्हणजे ते वाळवायचे आहेत सूर्यप्रकाशात. देन ग्रेडिंग, ग्रेडिंग मध्ये त्याचं त्या ठिकाणी साईजनुसार लांबी रुंदीनुसार त्याचं ग्रेडिंग करायचं आहे सीडचं. देन टेस्टिंग, त्याचं जर्मिनेशन काउंट, प्युरिटी टेस्टिंग वगैरे आपण घ्यायचं आहे. देन शेलिंग, देन आफ्टर शेलिंग ऑपरेशन आहे. शेलिंग मध्ये आपण त्याच्यावरचा जो हार्ड कव्हर असतो तो त्या ठिकाणी रिमूव्ह करण्याचं काम करतो. देन ट्रीटिंग, त्याच्यानंतर त्याचं सीड ट्रीटमेंट आहे, त्याचे सीड ट्रीटमेंट करतो. सीड ट्रीटमेंट मध्ये मग बुरशीनाशक वगैरे यांचा वापर करून आपण त्याचं सीड ट्रीटमेंट करतो. देन बॅगिंग, बॅगिंग म्हणजे ते पोत्यामध्ये आपण ते भरतो बॅगिंग. देन लेबलिंग, लेबलिंग मध्ये त्याला आपण लेबल लावतो. त्या लेबलवरती सर्व माहिती त्या सीडची असते, सीडचा टाईप, त्यानंतर प्युरिटी, जेनेटिक प्युरिटी वगैरे पर्सेंटेज काय आहे, जर्मिनेशन पर्सेंटेज काय आहे, ही सगळी माहिती त्या लेबलवरती असते. तर ह्या सगळ्या जी सिरीज आहे ऑपरेशनची ती 1 by 1 आपण करतो, त्याला आपण सीड प्रोसेसिंग असं म्हणतो. व्याख्या पुन्हा एकदा पहा. सीड प्रोसेसिंग मीन्स इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हार्वेस्टेड सीड्स थ्रू अ सिरीज ऑफ ऑपरेशन्स वाइज क्लीनिंग, ड्राइंग, ग्रेडिंग, टेस्टिंग, शेलिंग, ट्रीटिंग, बॅगिंग अँड लेबलिंग. देन आफ्टर दिस नेक्स्ट डेफिनेशन आहे. या ठिकाणी अजून एक व्याख्या दिलेली आहे. Seed processing may be defined as the process of removal of dockage in a seed lot and preparation of seed for marketing. तर सीड प्रोसेसिंग ही एक प्रोसेस आहे, रिमूव्हल ऑफ डॉकेज. डॉकेज म्हणजे काय, तर जे काही इनर्ट मॅटर वगैरे सीड मध्ये असतं, म्हणजे काही खडे असतात, काही डिसीज्ड सीड असतात, काही इन्फिरियर क्वालिटीचे सीड असतात, त्याला आपण डॉकेज असं म्हणतो. तर ते त्या ठिकाणी आपण रिमूव्ह करायचं आहे इन अ सीड लॉट. जो काही सीड लॉट आपला आहे त्यामधलं ते रिमूव्ह करायचं आहे. अँड प्रिपरेशन ऑफ सीड फॉर मार्केटिंग, आणि सीड विकण्यासाठी तयार करायचे आहे, त्याला आपण सीड प्रोसेसिंग असं म्हणतो. सीड प्रोसेसिंग मे बी डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ डॉकेज इन अ सीड लॉट अँड प्रिपरेशन ऑफ सीड फॉर मार्केटिंग. तर यामधल्या ह्या दोन्ही पैकी एक व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची आहे. देन नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग. पुढचा जो पॉइंट आहे तो इम्पॉर्टन्स, म्हणजे सीडचं महत्व, प्रोसेसिंगचं महत्व काय आहे, सीड वरती आपण जी प्रक्रिया करतो त्याचं महत्व काय आहे. इन दिस फर्स्ट पॉइंट इज
It helps in taking such preventive measures that maintain seed viability. For example, drying of seed. आता यामध्ये पहिला मुद्दा काय दिलेला आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दॅट मेंटेन सीड व्हायबिलिटी. तर ही एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. तर सीड व्हायबिलिटी यामध्ये आपण मेंटेन ठेवतो. तर सीड व्हायबिलिटी म्हणजे काय, तर सीडची उगवण क्षमता त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची ठेवतो. त्यामध्ये त्याचं मधलं एक ऑपरेशन आहे. फॉर एक्झाम्पल सीड ड्रायिंग ऑफ सीड. सीड आपण चांगल्या पद्धतीने वाळवल्यानंतर त्याची उगवण क्षमता टिकून राहते किंवा त्याचा टिकाऊपणा चांगला राहतो. देन सेकंड पॉइंट, सेकंड इम्पॉर्टन्स, इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द सीड क्वालिटी बाय रिमूव्हिंग अडल्टरंट्स अँड अनफिट सीड्स. तर इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द सीड क्वालिटी. सीड क्वालिटी सीड प्रोसेसिंग नंतर चांगली होते. आणि त्यामध्ये आपण अडल्टरंट्स आहेत. अडल्टरंट्स म्हणजे त्यामध्ये काही खडे असतात, काही इन्फिरियर क्वालिटी सीड असतात, काही डिसीज्ड सीड असतात किंवा अनफिट सीड, जे सीड्स पेरणी योग्य नाहीत असे सीड्स आपण त्या ठिकाणी काढून टाकतो. देन थर्ड पॉइंट, इट हेल्प्स इन कीपिंग हेल्दी सीड्स बाय गिव्हिंग व्हेरियस सीड ट्रीटमेंट्स. त्यानंतर आपण या ठिकाणी कीपिंग हेल्दी सीड्स, हेल्दी म्हणजे चांगलं आरोग्य असणारे सीड्स त्या ठिकाणी आपण ठेवतो. मग त्या ठिकाणी आपण व्हेरियस सीड ट्रीटमेंट्स त्या ठिकाणी करतो. मग त्यामध्ये काही बुरशीजन्य रोग वगैरे होऊ नयेत म्हणून आपण त्याला सीड ट्रीटमेंट देतो. देन फोर्थ पॉइंट, इट हेल्प्स इन गेटिंग हायर यील्ड ड्यू टू प्युअर सीड. त्यानंतर आपल्याला हायर यील्ड त्या ठिकाणी मिळतं सीड प्रोसेसिंग नंतर, कारण आपण त्या ठिकाणी प्युअर सीड्स घेतलेले आहेत. Then fifth point, it helps in preventing spread of weed seeds. त्यानंतर weed seeds त्या ठिकाणी आपण रिमूव्ह करतो, जेणेकरून सीड बियाणं जे आहे तर त्या बियाण्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचं इनर्ट मॅटर म्हणजे जे वीड सीड आहेत, जे गवताचे बियाणं आहेत, ते बियाणं त्यामध्ये आपण रिमूव्ह करतो. देन इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग स्टोरेज लाईफ ऑफ सीड. त्याचबरोबर स्टोरेज लाईफ सीडची वाढते, म्हणजे 1-2 वर्ष आपण ते सीड्स त्या ठिकाणी साठवून ठेवू शकतो. देन प्रोसेस सीड्स इन युनिफॉर्म इन साइज, हेन्स मशीन सोईंग बिकम्स इझियर. त्यानंतर सीड प्रोसेसिंग मध्ये आपण युनिफॉर्म साइज म्हणजे सारख्या आकाराचे सीड्स त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो, जेणेकरून मशीन मध्ये पेरणी करण्यायोग्य सीड्स त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात. देन 8 पॉइंट, इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट सीड क्वालिटी स्टँडर्ड्स. त्यानंतर जे लेबल आपण बॅग वरती लावतो तर त्या इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट सीड क्वालिटी स्टँडर्ड्स, आणि असे लेबल्स आपल्याला सीड क्वालिटी स्टँडर्ड्स त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतात. देन प्रोसेसिंग मेक्स सीड हँडलिंग इझियर. त्यानंतर प्रोसेसिंग केल्यानंतर आपण ते चांगल्या बॅग मध्ये त्याचं पॅकिंग करतो आणि नंतर हँडलिंग साठी ते आपल्याला सोपं जातं, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ते सोपं जातं. देन 10 पॉइंट, यूज ऑफ डेसिग्नेटेड टॅग्स फॅसिलिटेट्स सीड आयडेंटिफिकेशन अँड हँडलिंग. तर यामध्ये आपण जे डेसिग्नेटेड टॅग्स आहेत, ते टॅग वरती आपण माहिती लिहितो. ते प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला ते टॅग दाखवले जातील किंवा मागील वर्षी आपण ते पाहिलेले आहेत. ज्यावेळेस आपलं कॉलेज चालू होईल त्यावेळेस आपले प्रॅक्टिकल्स चालू झाल्यानंतर तुम्हाला ते टॅग पाहायला मिळतील. तर त्या टॅग वरती सर्व प्रकारची माहिती असते. मग त्या सीडचं लॉट नंबर, त्यानंतर जेनेटिक प्युरिटी, जर्मिनेशन पर्सेंटेज, कंपनी नेम ऑफ व्हरायटी, अशी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन टॅग्स वरती असते आणि त्यामुळे त्याला आपल्याला त्या बॅग्स आयडेंटिफिकेशन त्याचं करता येतं. त्याचबरोबर हँडलिंग साठी सुद्धा त्याचं फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग या ठिकाणी पाहिले. खूप सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी, त्यामुळं यामध्ये अवघड असं काहीच नाही. सीड प्रोसेसिंगचे इम्पॉर्टन्स खूप सोपे आहेत. देन नेक्स्ट, जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स ऑफ कंप्लीट क्लिनिंग ऑफ सीड ऑफ डिफरंट क्रॉप्स.
यामध्ये आता आपण काही जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स जो आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहे. जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स इन्व्हॉल्व्स ड्राईंग, प्री कंडिशनिंग, प्री क्लिनिंग, क्लिनिंग, सेपरेशन, अपग्रेडिंग, ट्रीटिंग, वेइंग, बॅगिंग, स्टोरेज अँड शिपिंग. म्हणजे ही एक प्रोसेस आहे, एक साखळी आहे. त्या साखळीतूनच आपल्याला सीड प्रोसेसिंग पूर्ण करावं लागतं. यामध्ये फ्लो चार्ट दिलेला आहे, बेसिक फ्लो डायग्राम शोइंग इसेन्शियल स्टेप्स इन सीड प्रोसेसिंग. यामध्ये जे बेसिक या ठिकाणी जे ऑपरेशन्स आहेत ते या ठिकाणी स्टेप्स द्वारे आपण फ्लो डायग्राम मध्ये पाहूयात. यामध्ये आता सुरुवातीला रिसिव्हिंग, सुरुवातीला आपण सीड लॉट या ठिकाणी रिसीव्ह करायचं आहे. मग त्याचं बल्क स्टोरेज आपण करून ठेवतो, म्हणजे ते कुठेतरी साठवून ठेवतो गोडाऊनला वगैरे सुरुवातीला. देन त्यातलं काही मटेरियल आपण ड्राईंग करतो, म्हणजे जे व्यवस्थित सुकवलेलं नाहीये किंवा उन्हामध्ये वाळवलेलं नाहीये असं बियाणं आपण ड्राईंग करतो. मग त्यामध्ये ड्राईंगचे दोन टाईप आहेत परत, सन ड्राईंग अँड एअर ड्राईंग. म्हणजे हवा त्याच्यामध्ये सोडतो आणि तिथं ते सुकवून घेतो किंवा सूर्याच्या उष्णतेमध्ये ते वाळवून घेतो. त्यानंतर हे स्टोरेज आणि ड्राईंग किंवा रिसिव्हिंग मटेरियल आहे ते आपण प्री कंडिशनिंग अँड प्री क्लिनिंगला पाठवतो. म्हणजे प्री क्लिनिंग आपण करतो, म्हणजे एक प्रकारची चाळणीच असते. जसं मशीन मध्ये आपण पाहतो, एखादं गव्हाची पेंडी आपण टाकली किंवा गव्हाच्या ज्या ओंब्या आहेत त्या टाकल्यानंतर आपल्याला क्लीन झालेले सीड्स मिळतात थ्रेशिंग मशीन मध्ये. त्या पद्धतीचंच या ठिकाणी क्लिनिंग ऑपरेशन असतं. आणि मग त्या ठिकाणी आपण ते प्री कंडिशनिंग अँड प्री क्लिनिंग त्या सीड्सचं करून घेतो. किंवा जे बल्क स्टोरेज सीड आहेत ते डायरेक्टली क्लिनिंग ऑपरेशनला जातात किंवा ड्राईंग केलेले ते डायरेक्टली क्लिनिंग ऑपरेशनला, थर्ड स्टेजला या ठिकाणी क्लिनिंग केलं जातं. म्हणजे क्लिनिंग दोन ठिकाणी करतात, एक प्री क्लिनिंग अँड क्लिनिंग. त्यानंतर क्लिनिंग केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्यामध्ये ट्रीटिंग आणि सेपरेटिंग अँड अपग्रेडिंग. क्लिनिंग नंतर एक तर डायरेक्ट आपण ट्रीटिंग करू शकतो, म्हणजे सीड्सला जी काही औषधं आहेत, जे काही इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स किंवा फंगिसाइड्स यांची ट्रीटमेंट्स आपण देतो किंवा कोटिंग करतो, त्याला आपण ट्रीटिंग असं म्हणतो. मग त्याच्या अगोदर काही काही वेळेस आपण सेपरेटिंग करतो, अपग्रेडिंग करतो. अपग्रेडिंग मध्ये आपण त्या ठिकाणी सारख्या साईजचे बियाणं एकत्र करतो. सेपरेटिंग मध्ये योग्य प्रकारचे जे बियाणं आहे ते आपण वेगळं करतो आणि जे आपल्याला अनावश्यक आहे असे बियाणं आपण वेगळे करतो. देन ट्रीटिंग नंतर आपण पुन्हा ड्राईंग करतो, बियाणं सुकवतो किंवा डायरेक्ट वेइंग अँड बॅगिंग म्हणजे वजन करून त्याचं बॅगिंग करतो. मग त्यामध्ये 20 किलो, 50 किलो, 100 किलो अशा याच्यामध्ये आपण त्याचं बॅगिंग सीडचं करत असतो. देन आफ्टर ड्राईंग केल्यानंतर वेइंग अँड बॅगिंग करतो. देन स्टोरेज अँड शिपिंग, हे दोन त्या ठिकाणी परत फाटे फुटतात. एक तर आपल्याला त्याची विक्री लगेच करायची नसेल तर ते आपण स्टोरेजला त्या ठिकाणी ठेवतो, नाहीतर मग शिपिंग करतो. शिपिंग म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते त्या ठिकाणी पाठवतो, त्याला आपण शिपिंग असं म्हणतो. तर या ठिकाणी बेसिक फ्लो डायग्राम शोइंग इसेन्शियल स्टेप्स इन सीड प्रोसेसिंग आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. ही डायग्राम लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचं ब्रॉड क्वेश्चन जर आला तर डायग्राम फ्लो चार्ट आपण काढून त्या ठिकाणी त्याची माहिती लिहू शकतो. देन नेक्स्ट आता वन बाय वन आपण या ठिकाणी प्रत्येक स्टेपची माहिती घेऊयात. फर्स्ट, ड्राईंग. ड्राईंग ऑफ सीड मीन्स लोअरिंग द सीड मॉइश्चर कंटेंट टू सेव्ह मॉइश्चर लिमिट. ड्राईंग म्हणजे काय तर सीड मीन्स लोअरिंग द सीड मॉइश्चर, तर सीडच्या आतमधलं जे मॉइश्चर कंटेंट आहे ते सेफ मॉइश्चर लिमिट पर्यंत ते कमी करायचं आहे, बियाणं सुकवायचं आहे. In order to avoid any negative effects of a high moisture, the seed has to be dried to 8 to 12% moisture. तर निगेटिव्ह इफेक्ट हाय मॉइश्चरचा होत असतो. जर मॉइश्चर बियाण्यामध्ये जास्त असेल तर त्या ठिकाणी बुरशीची वगैरे वाढ लगेच होते, बियाणं त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतं. मग त्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये बियाणं वाळवणं आवश्यक आहे. मग 8 to 12% मॉइश्चर त्याचं येईपर्यंत आपण त्याचं
ड्राईंग करणं आवश्यक आहे. इफ द सीड इज स्टोर्ड ॲट हाय मॉइश्चर कंटेंट इट अफेक्ट्स जर्मिनेशन क्विकली अँड सीड इज अफेक्टेड विथ पेस्ट अँड डिसीजेस. तर त्याचं जर्मिनेशन त्या ठिकाणी अफेक्ट होतं, त्याचबरोबर पेस्ट अँड डिसीज त्या ठिकाणी येतात. Then the two common methods of seed drying are sun drying and forced air drying. आता ड्राईंगच्या दोन मेथड आहेत, सन ड्राईंग अँड फोर्स्ड एअर ड्राईंग. सन ड्राईंग मध्ये आपण सूर्यप्रकाशामध्ये ते बियाणं वाळवतो आणि फोर्स्ड एअर ड्राईंग म्हणजे काय, आर्टिफिशियली आपण एअर हवेच्या मार्फत त्या ठिकाणी ते बियाणं सुकवत असतो. देन नेक्स्ट प्री कंडिशनिंग अँड प्री क्लिनिंग. Preconditioning and pre-cleaning means operations such as shelling and debarding etc. तर यामध्ये आपण शेलिंग अँड डिबार्डिंग करतो. म्हणजे शेलिंग म्हणजे काय, तर सीडच्या वरचा जो कव्हर असतो तो त्याचा काही उपयोग नसतो काही बियाण्यांमध्ये, तर ते आपण त्या ठिकाणी काढून टाकतो. त्यानंतर डिबार्डिंग मध्ये या ठिकाणी जे काही अनावश्यक जे सीड मटेरियल आहे किंवा इनर्ट मॅटर आहे ते आपण त्या ठिकाणी काढून टाकतो. मग त्यामध्ये काही दगडाचे खडे असतात, वेगवेगळ्या मातीचे कण असतात, ते सगळं आपण त्या ठिकाणी डिबर्डिंग मध्ये काढून टाकतो. दॅट प्रिपेअर सीड लॉट फॉर बेसिक सीड क्लिनिंग अँड ऑल्सो रिमूव्हल ऑफ ट्रॅश स्टोन्स क्लॉड्स एक्सेट्रा लार्जर दॅन क्रॉप सीड्स. क्रॉप सीड पेक्षा त्यांची साईज मोठी असते, बारीक बारीक जे खडे वगैरे असतात किंवा ट्रॅश मटेरियल असतं किंवा पिकांची काही धसकट वगैरे त्याच्यामध्ये असतात, ते ट्रॅश मटेरियल आपण प्री क्लिनिंग मध्ये काढून टाकतो. प्री क्लिनिंग रिमूव्स पार्टिकल्स दॅट आर लाइटर इन वेट अँड स्मॉलर इन साइज दॅन द क्रॉप सीड्स. प्री क्लिनिंग मध्ये आपण काय करतो, तर जे हलके त्या ठिकाणी ट्रॅश मटेरियल आहे त्याचबरोबर स्मॉलर साइज आहेत दॅन द क्रॉप सीड पेक्षा ते स्मॉलर साइज आहे, असे त्या ठिकाणी जे पार्टिकल्स आहेत ते आपण त्या ठिकाणी प्री क्लिनिंग मध्ये रिमूव्ह करतो. देन पिक्चर शोज दॅट द क्लिनिंग ऑपरेशन इन मशीन. देन क्लिनिंग ऑपरेशन, सीड impurities like weed, immature seed, peanut matters, infected seeds, other crop seeds, damaged seeds are removed from the seed lot on the basis of differences in physical properties. तर यामध्ये आता आपण काय करतो, वीड सीड असतील म्हणजे काही गवताचे सीड्स असतात, तण जे आहेत त्यांचे सीड सुद्धा मिक्स झालेले असतात. देन इमॅच्युअर सीड्स, काही इमॅच्युअर सीड्स असतात. देन इनर्ट मॅटर मध्ये वेगवेगळे खडे वगैरे असे सगळे जे आहे ते इनर्ट मॅटर आहे. देन इन्फेक्टेड सीड्स, काही सीड्सला किड्यांनी बिळं पाडलेले असतात, असे इन्फेक्टेड सीड्स आहेत. किंवा अदर क्रॉप सीड म्हणजे दुसऱ्या जातीचं किंवा दुसरे जे अदर क्रॉप आहेत त्यांचे सीड सुद्धा मिक्स झालेले असतात. देन डॅमेज्ड सीड्स, काही सीड्स फुटलेले असतात, डॅमेज झालेले असतात किंवा त्याचा एम्ब्रिओ डॅमेज झालेला असतो, तर ते सीड्स त्या ठिकाणी काढणं गरजेचं असतं. आणि मग त्यामध्ये आपण फिजिकल त्याच्या प्रॉपर्टीज नुसार अशा प्रकारचं सीड्स त्या ठिकाणी क्लिनिंग ऑपरेशन करून ते काढून टाकतो. देन पिक्चर शोज दॅट द स्टुडंट्स विजिटेड इन सीड प्रोसेसिंग युनिट अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट सीड प्रोसेसिंग. यामध्ये आपण आपलं कॉलेज चालू झाल्यानंतर जर प्रोसेसिंग युनिटला व्हिजिट द्यायला आपल्याला वेळ असेल तर आपण त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहोत. देन नेक्स्ट ऑपरेशन अपग्रेडिंग, द व्हेरियस प्रोसेसिंग ऑपरेशन्स कंडक्टेड आफ्टर द बेसिक क्लिनिंग फॉर फर्दर इम्प्रूव्हमेंट ऑफ सीड क्वालिटी आर कॉल्ड एज अपग्रेडिंग. अपग्रेडिंग म्हणजे काय, तर व्हेरियस प्रोसेसिंग ऑपरेशन कंडक्टेड आफ्टर बेसिक क्लिनिंग फॉर फर्दर इम्प्रूव्हमेंट ऑफ सीड क्वालिटी. सीडची क्वालिटी गुणवत्ता वाढण्यासाठी आपण क्लिनिंग नंतर काही प्रोसेसिंगचे ऑपरेशन करतो, त्या ऑपरेशन्सला आपण अपग्रेडिंग असं म्हणतो. आफ्टर क्लिनिंग द सीड्स रिक्वायर्स ग्रेडिंग. द ग्रेडिंग इज ऑफ टू टाइप्स, लेंथ ग्रेडिंग अँड ग्रॅव्हिटी सेपरेटेड. तर अपग्रेडिंग मध्ये दोन टाइप आहेत. परत ग्रेडिंग आपण त्यामध्ये ग्रेडिंग करतो.
ग्रेडिंग मध्ये दोन टाईप आहेत. लेंथ ग्रेडिंग म्हणजे बियाण्याची लांबी किती आहे ती लांबी त्या ठिकाणी आपण कॉमन ठेवायची आहे. देन ग्रॅव्हिटी सेपरेटिंग मध्ये बियाण्याची जी ग्रॅव्हिटी आहे म्हणजे त्याचा जो गोलाकारपणा आहे त्याची जाडी जी आहे ती त्या ठिकाणी आपण पाहत असतो. द क्लीन सीड इज फर्दर ग्रेडेड ऑन द बेसिस ऑफ लेंथ ऑफ सीड. त्याच्या लांबीनुसार त्या ठिकाणी त्याचं सेपरेशन केलं जातं. द इमॅच्युअर ऑर इन्फेक्टेड सीड्स आर रिमूव्ड इन दिस प्रोसेस. आणि त्यामध्ये परत इमॅच्युअर आणि इन्फेक्टेड सीड्स आपण रिमूव्ह करतो. ग्रॅव्हिटी सेपरेटिंग इज फॉलोड आफ्टर लेंथ ग्रेडिंग and is helpful in removing light and immature seeds. तर ग्रॅव्हिटी सेपरेटिंग मध्ये आपण काय करतो तर लेंथ ग्रेडिंग झाल्यानंतर ही प्रोसेस केली जाते आणि त्यामध्ये लाईट म्हणजे हलके आणि इमॅच्युअर सीड्स त्या ठिकाणी आपण रिमूव्ह करून टाकतो. देन नेक्स्ट सीड ब्लेंडिंग. नेक्स्ट प्रोसेस इज सीड ब्लेंडिंग. Blending is an attempt to produce more uniform seed lot. तर ब्लेंडिंग मध्ये काय करतो आपण तर मोर युनिफॉर्म सीड लॉट त्या ठिकाणी तयार करतो म्हणजे सारख्या प्रकाराचे सीड्स आपण त्या ठिकाणी एकत्र करतो. सीड ब्लेंडिंग रेफर्स टू कंबाइनिंग 2 or more व्हरायटीज ऑफ द सेम स्पेसिस. तर सीड ब्लेंडिंग मध्ये आपण काय करतो तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्हरायटी जर असतील परंतु स्पेसिस सेम आहे तर त्या स्पेसिस आपण एकत्र करू शकतो. Then while seed mixing denotes combining of 2 or more species. आणि मग यामध्ये सीड ब्लेंडिंग मध्ये आपण काय करतो denotes combining 2 or more species. 2 किंवा 2 पेक्षा अधिक ज्या स्पेसिस आहेत परंतु ते सारखे आहेत सारखेपणा त्यांच्यामध्ये आहे तर त्या आपण एकत्र करू शकतो. Then next processing operation is treating. This process is followed after grading. Grading केल्यानंतर treating operation आहे. In this process, a suitable fungicides, pesticides is used to protect the seed from pest and various diseases. आता ह्या प्रोसेस मध्ये काय करतो आपण सुटेबल फंगिसाइड्स म्हणजे एखादं बुरशीनाशक किंवा पेस्टिसाइड्स जे आपण कीटकनाशक त्याला म्हणतो ते आपण त्याचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट त्या ठिकाणी करतो कारण पेस्ट अँड व्हेरियस डिसीजेसचा त्या ठिकाणी अटॅक होऊ नये किंवा पेरणी केल्यानंतर बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहावी त्याला कुठल्याही पद्धतीचं फंगल किंवा इन्सेक्ट अटॅक त्या ठिकाणी होऊ नये म्हणून आपण ही सीड ट्रीटमेंट करतो. तर या ठिकाणी सीड ट्रीटमेंट महत्वाची आहे. सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे सीड प्रोसेसिंग मध्ये. ग्रेडिंग नंतर आपण सीड ट्रीटिंग ऑपरेशन करतो. देन वेइंग अँड बॅगिंग. पुढचं ऑपरेशन आहे वेइंग अँड बॅगिंग. वेइंग म्हणजे काय तर वजन करतो. ज्या बॅग आपल्याला भरायच्या आहेत 20 किलो असेल 35 किलो असेल 50 किलो असेल किंवा 40 किलो जशी रिक्वायरमेंट असते शेतकऱ्यांची त्या पद्धतीने आपण त्याचं बॅगिंग करतो. तर in this processed seeds may be handled either in bags or in the bulk. Processed seeds आपण एकतर बॅग मध्ये स्टोअर करून त्याचं हँडलिंग केलं जातं आणि किंवा ते बल्क मध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाठवलं जातं. When the seed is being bagged, a small platform is used to weigh the filled bags. त्यानंतर वेइंग त्याचं करण्यासाठी आपल्याला वजन काट्यावरती ते आपण पाठवतो. मग त्यामध्ये काही चेन सेपरेटर वगैरे यांचा वापर करून आपण त्याचं वजन वगैरे घेत असतो. देन 8 point storage. The seed is stored in cool and dry place to maintain it in good physical and physiological condition. तर यामध्ये पुढची प्रोसेस आहे स्टोरेज. The seed is stored in cool and dry place. तर सीडचं स्टोरेज करताना आपण त्या ठिकाणी थंड ठिकाणी आणि ड्राय म्हणजे कोरड्या ठिकाणी आपण त्याचं स्टोरेज करणं आवश्यक आहे. मग त्यामुळे त्याची गुड फिजिकल आणि फिजिओलॉजिकल कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन राहते. त्याला एक सेपरेट गोडाऊनच त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं आणि त्या ठिकाणी स्टोरेज मध्ये आपल्याला परत पुन्हा वेगवेगळे ऑपरेशन करावे लागतात. त्या ठिकाणी उंदीरचा अटॅक होऊ शकतो, माऊस त्या ठिकाणी येतात आणि
ते बियाण्याच्या बॅगा फोडतात, बियाणं खाण्याचं काम करतात आणि नासधूस करतात. मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळी काळजी आपल्याला घ्यावी लागते स्टोरेज. देन मटेरियल रिमूव्ड फ्रॉम हार्वेस्टेड सीड्स. आता जे हार्वेस्टेड सीड्स आपण सुरुवातीला पाहिलं, हे हार्वेस्ट केल्यानंतर ते स्टोरेज करतो, बल्क स्टोरेज त्याचं केलं जातं, नंतर ड्रायिंग वगैरे पुढच्या प्रोसेस आपण करत असतो. तर आपण काय काय मटेरियल त्याचं रिमूव्ह करतो, त्यामध्ये थ्रेशड, शेल्ड आणि ड्राईड जे सीड्स आहेत त्या सीड्स मधनं आपण इनर्ट मटेरियल. आता इनर्ट मटेरियल मध्ये कोणते पार्ट्स असतात, तर इनर्ट मटेरियल मध्ये त्या ठिकाणी नॉक्सियस वीड सीड्स, त्यामध्ये नॉक्सियस म्हणजे जे हार्मफुल सीड्स असतात वीडचे असे सीड्स. देन मग फॉर एक्झाम्पल मग त्यामध्ये काँग्रेसचे सीड्स, काँग्रेस ग्रास जो आहे त्याला आपण गाजर गवत असं म्हणतो, तर ते त्याचे काही सीड मटेरियल बियाण्यांमध्ये आलेले असतात. देन डिटोरिएटेड सीड्स, डिटोरिएटेड सीड्स म्हणजे काय, तर असे सीड्स की ज्याला डिसीज वगैरे झालेला आहे असे सीड्स. देन डॅमेज्ड सीड्स, डॅमेज्ड सीड्स म्हणजे काय, तर थ्रेशिंग मध्ये काही सीड्स फुटतात, काही सीड्स अर्धेच राहतात, असे डॅमेज्ड सीड्स असतात. मग त्यांची उगवण क्षमता त्या ठिकाणी कमी झालेली असते किंवा ते सीड्स उगतच नाहीत, असे सीड्स त्याला आपण इनर्ट मटेरियल असं म्हणतो. इनर्ट मटेरियल मध्ये काय आहे, नॉक्सियस वीड्स, डिटोरिएटेड सीड्स अँड डॅमेज्ड सीड्स. देन कॉमन वीड सीड्स, अदर क्रॉप सीड्स, अदर व्हरायटी सीड्स अँड ऑफ साइज सीड्स, हे सगळं इनर्ट मटेरियल आहे. मग त्यामध्ये कॉमन सीड्स असतात, कॉमन वीडचे सीड असतात, अदर क्रॉपचे सीड असतात. उदाहरणार्थ गव्हामध्ये जर मोहरीचं सीड आलं ते अदर क्रॉप सीड आहे. देन अदर व्हरायटी सीड्स, अदर व्हरायटी सीड्स मध्ये आता गव्हामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. मग त्यामध्ये लोकवन आहे, फुले समाधान ही एक व्हरायटी आहे, MSCS 6478 एक व्हरायटी आहे. तर ह्या व्हरायटीचे दाणे जे ग्रेन आहेत त्यांची साईज पण वेगवेगळी आहे, तर ते आपल्याला लगेच ओळखता येतात मिक्सचर झालेलं, तर ते आपल्याला सेपरेट करणं आवश्यक असतं. देन ऑफ साइज सीड्स, ऑफ साइज म्हणजे वेगवेगळ्या साईज प्रकारातले ते सीड्स असतात, ऑफ साइज सीड्स. तर हे सगळं इनर्ट मटेरियल आपल्याला वेगळं करणं आवश्यक असतं. देन मार्केटेबल सीड्स मध्ये आपण क्लिनिंग, ग्रेडिंग, ट्रीटेड, पॅकेज्ड अँड टेस्टेड असे सीड्स त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. मार्केटेबल सीड्सला त्याची आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी चॅप्टर 8 ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 12 म्हणजे 12वीचा आपण या ठिकाणी चॅप्टर 8वा आज सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सीड प्रोसेसिंगची डेफिनेशन आपण सुरुवातीला पाहिली. देन आफ्टर डिफरंट प्रोसेसिंगची जी प्रोसेस आहे ती आपण या ठिकाणी पाहिली. मग त्यामध्ये स्टोरेज, प्री क्लिनिंग, क्लिनिंग, देन ग्रेडिंग, ग्रेडिंग नंतर परत ट्रीटमेंट, सीड ट्रीटमेंट, ट्रीटमेंट नंतर परत स्टोरेज, स्टोरेज नंतर पुन्हा शिपिंग अँड मार्केट. हे सगळं त्या ठिकाणी आज आपण सुरुवातीला बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती आज आपण पाहिलेली आहे. याचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.